चतुर्युगांत मुलाने सत्व आहाराचं वर्णन करून सांगितलं. सत्व आणि आहार त्याच्या फलाचं वर्णन केलं अगोदर. आयुष सत्व बल आरोग्य सुख. आहाराचं वर्णन करायला पाहिजे, फलाचं वर्णन का केलं? अरे पहिलं कोणाचं वर्णन करायला पाहिजे? मला अगोदर कोणाचं वर्णन केलं? आयुष सत्व बल आरोग्य सुख. म्हणजे त्याच्याविषयी गोडी अगोदर कोणाला नोकरीला ठेवायचं सुद्धा अगोदर 50,000 द्यावा. एकदा नोकरीमध्ये रुजू होत असतं का अगोदर पगार विचारला, मग पगाराला आणत सुरू नाही. एखादा मंत्र आला म्हणजे विद्यार्थी काय विचार म्हणताय मला आनंद जेवण नाही करायचं स्वीकारायला नाही का? आता बघा आमटी नोकरी पगार नसेल तर त्याच्याकरता अगोदर कशाची वृद्धी होते? सत्वगुणी आहारामध्ये नाही ना. पुढे रजोगुणी आहार नाही का? रजोगुणी आहाराचं कटोगुणी लवण उष्ण शिकलं आणि याच्यामध्ये शोक आणि दुःख असतील असल्या प्रकारचा जो आहार असतो तमगुणी आहार. यज्ञाचं चाललेलं आहे बघा. 11वा श्लोक आपलं काय आपला कामची वेगळी यज्ञ विधी दृष्टव्य में मना समाधाय सात्विका अपला कामची विधी यज्ञ विधिदृष्ट अपलाकामी म्हणजे फळाची इच्छा न करणारा यज्ञ करतो. यज्ञामधले विधी असतात, त्या विधीने काय करावे? कोणत्याही असं आहे ना, धर्माच्या बाबतीमध्ये प्रत्येकाची विधी सांगितलेली आहे. त्या विधीने जर आपण जेवणाचं सुद्धा काय विधी आहे. अगोदर कसं जेवण वाढण्याचं सुद्धा काय नाही तर अगोदर लाडू वाढतात. अगोदर काय वाढलं पाहिजे जेवते वेळी सुद्धा टाकल्याबरोबर जेवण पश्चिमात्य संस्कृती ते काय मंत्रबिंत्राचा काय करीत नाही, उच्चार करीत नाही. विनाकारण वेळ घालवणं आहे आपल्या इथंच पुढे जेवायला असायचे ना. सकाळच्या वेळेचं जेवण म्हणजे 15 वाजता जेवणाला आणि सायंकाळचं जेवण म्हणजे 12 वाजता म्हणजे त्याची आवृत्ती सुरक्षा राहते. विधी प्रत्येकाला विधी सांगितलेला आहे नाही का? पूजा करायची असते आपल्याला तरी सुद्धा काय जेवणाच्या नंतर पूजा करायची असते. मला अगोदर जेवण नंतर पूजा. त्याला विधी काय केलेला आहे सांगितलं नाही तर आपल्या स्नानाच्या अगोदर पूजा करतो, स्नान मागाव करतो, त्याला विधी असा म्हणतात. म्हणजे विधी दृष्टो विधीने जो करतो. यष्टव्य इथे म्हणा या समाधान सात्विका म्हणजे सगळं कशा करतो? फुलाची इच्छा करत नाही, प्रतिष्ठेची करतो तरी कशा करतो? फलाची इच्छा करीत नाही, प्रतिष्ठेची काय करीत नाही. मग करतो कशा करता? करणे आपलं काय कर्तव्य, काय कर्तव्य आपलं करणं नाही. परीक्षेत किती मार्क मिळवताना मिळेल, परीक्षेला बसणं आहे आपलं काय कर्तव्य म्हणून काय करावं लागतं? यष्टव्यम विधी पुन्हा समाधान सात्विका. काहीतरी आपलं करायचं म्हणून करतो का समाधानाने करतो? एखाद्याला नाही का पोरा वेळेला सांगितलं तुझे वडील रोज पूजा करत असेल तर ते गावाला गेले तू काय कर पूजा कर. मग काय करतो? नाही धरून पूजा करायला येतो. मित्राने विचारलं म्हणलं झाली का? म्हणजे टाकलं म्हणलं देवाच्या डोंगरावर. त्याच्यामुळे
खुशीने करतो पण नाहीला जरी करतो समाधान याचं सात्विक आहे. त्याच्यावर पतिव्रतेचा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगण्याची पद्धत म्हणजे ज्यावेळेला आणखी चांगलं वर्णन करायचं असेल तर पतिव्रतेचा काय द्यायचा दृष्टांत. तर एक प्रियोत्तम वाचवणी वाढवून दिखाव जैसा का मनोधर्म पतिव्रतेचा. तेव्हा पतिव्रत आहे बायामध्ये सुद्धा तिच्या मनाच्या ठेवणीवरून आणखी तिची योग्यता असते का त्याला काय पतिव्रता म्हणजे प्रतिवाचे लक्षण येते. जिच्या अंतकरणात सदैव कोण राहत असतो पती तिला काय म्हणा त्याचं सामर्थ्य करणार म्हणजे जातात करायचं बनता नाही का त्याच्यामध्ये अनुसया मातेने तिने देव काय करून टाकले लहान लहान तिचा प्रतिव्रत्य नष्ट करण्याकरता आणि भिक्षा मागितली पण भिक्षा कधी मागली नाग घेऊन काय करा भिक्षा वाढा पूर्वीपासूनच चालत आहे. स्वतःचा मत गहाण ठेवायचा निषेधचं मत ऐकायचं तिच्या प्रतिव्रतेमध्ये किती सामर्थ्य होतं. नाग घेऊन भिक्षा मागायची असं म्हटल्यानंतर लहान मुलाला कळते का काही पण देव काय झाला पतिव्रतेचं काय सामर्थ्य आणि कोणतरी एक पतिव्रता होती यजमानाची सेवा करत होती. लहान मुलाचा शेपटी होती काय होती आणि खाली शेपटी ठेवलेली बरोबर खेळत होतात आणि बाई आपल्या पतीची काय करत होती सेवा करत होती. ती पाहून मिळाली आता मुलं कुठे पडणार शेपटीत पडणार काय मोठे कोणते होईल बरं मुलाला वाचवा तर पतीची सेवा काय होती बरं पतीची सेवा हवी तर मग कुठे पडते त्या अग्नीला यज्ञ केली म्हणलं मन जरी पडलं तरी काय करायचं जाळायचं नाही अग्नी घाबरला जाळून मन पडला तरी आणि जरा गुणगुण पतिव्रतेचे बरेचसे आणखी प्रकार आहे का प्रत्येकाला वाटतं आपली मंडळी आहे कुठं देवाचं हे होतं का प्रतिष्ठापना मोठ्याची प्रतिष्ठापना सगळे देव साधे आले नव्हते काय आपल्या मिसेस येतात असं मंत्री साधा येतो का जोडपं सगळे आले बघा सगळे बसले आपले आता ते मूर्तीची पूजा करायची लिंग लिंगाची बरोबर असं बसलं पाहिजे. मग म्हणलं एक जी पतिव्रता पाहिजे असेल तिच्या हाताने लिंग काय म्हणजे कोण पतिव्रता आहे तिने काय करावं यावं लिंग काय करायचं पण प्रत्येक बाईने विचार करावा आपण पतीला सांगतो पतिव्रता आहे पण आपण मुळामध्ये नाही. अनेक वाचताने आपलं चित्त गडबड झालेलं आहे. कोण जाते मौनम सर्वार्थ मला कोणीच पतिव्रता नाही का प्रत्येक मग तर मी यजमान जाकी लिंग नाही बसलं तुला काय ठाकरांनी ठाकरी चालले त्याने विचारलं म्हणा ती गर्दी कशाला बसलेली म्हणला असा असा विधी आहे ते लिंग बसवण्याकरता पतिव्रता मागली लागते. कोण पतिव्रता मला इतक्या बाया एकही येत नाही का ठाकर होतो ना दमदा मग ठाकरेंना म्हणाला म्हणा जाते जसं लोकांना तुरत तुरत घे आणि तुरत तुरत लिंग काय केलं बसवलं थोडं वाकडं
तुला काय होतं ती म्हणायला लागली की एखाद्या वेळेला बोलली असेल एवढं सर्वांना सर्व बाहेर जरी आला त्याची काय ठरलं पतिव्रता आहे म्हणून पतिव्रता हे कोणी धर्माला त्याच्यात मान काय असते शक्ती असते ज्ञानेश्वर महाराजांनी कोणाचा दृष्ट पतिव्रत सावित्री व्रत वगैरे बघा इतक्या दिवसांमध्ये बाहेर वडाच्या झाडाची काय करतात पूजा जैसा काल म्हणून धर्म सर्व भावे पती ध्यानी परमानंद त्यांच्या गांधारीचं सांगतात ना तिचं लग्न ठरलं काय ठरलं पण पती कोण आहे आंधळ आहे तिला कळलं तुमचं लग्न ठरलेलं आहे पण पती कोण आहे असं कळता बरोबर नीट डोळ्याला काय बांधली त्याच्यामुळे मौन सामर्थ्य होतं काय होतं वजन देही करण्याचं काय होतं सामर्थ्य म्हणजे ती गोष्ट आहे त्याच्याकरता हे दृष्टांत सुरू झालेले आहे नाना सिंधू ते टाकून गंगा पण पुढारण नाही चिरिगा का हो आत्मा देखून उगा नाना सिंधू ते टाकून गंगा गंगेची तापपर्यंत असते समुद्रापर्यंत अनेकदा समुद्राची प्राप्ती झाली म्हणजे शांत होते नाना सिंधू ते टाकून गंगा पुढारण नाही पुढे वाद जात असते का ते वाद जाणं काय झालं संपलं आता तिथेच काय झाली ती शांत आत्मा दे कोणी उभा केला आहे ना ते काही प्राप्तव्य असते कुठून प्राप्त संपद सगळा चिंतनाचा परिणाम कशामध्ये आत्मसाक्षात्कार संपला आत्मज्ञानी परमार्थ काय झाला शेवटची स्टेज परमोच्च स्टेज म्हणतात कोणती देशा ब्राह्म्य स्थिती परमार्थ नावाची वस्तू काय संसार पुढे संपत असतो या देहातून त्या देहातून त्या देहातून कोटी जन्म झाला म्हणे ते दृष्टांत दिलेलं आहे आत्मा देखून वेदाने वर्णन केलं सर्वांचं केलं आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वाक्य कसा राहिला शांत मौनात राहत कळसा पुरवते काही प्रसादी काम नाही एकदा कळत चालला की देवळाचं काम संपलं पूर्ण सिंधूची नंगीची सिंधू प्रवेश एक 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 हे सगळे दृष्टांत पैसे जे आपल्या सोयीती वेचून या चित्तवृत्ती आणि दुर्वेदीच्या मूर्ती पळा लागली त्याचप्रमाणे आपल्या सोयीती वेचून या चित्तवृत्ती सर्व आपली जी चित्तवृत्ती आहे ती एकाग्र करून दुर्वेदीची अंकुर्ती फळा लागली दोन त्याच्यामध्ये दोष नसतात एक फळाची अभिलाषा आणि कर्तृत्व मी कोणीतरी एक यज्ञ करणार आहे हा भाव नसावा आणि दुसरा फळाची काय नसावी अभिलाषा नसावी पापऱ्या झाडाचे मूळ मागोते सोडून येण्याची जड आणि जिराने दे केव्हा तयाची शेतकरी आणि पाणी देत बसतो झाडाच्या जवळ पाणी दिल्यानंतर तिथं झाड शांत होते जिराने का केवळ तयाची अंगी तिथेच जिरून आणि ते नाही सोबत असते त्याप्रमाणे तैसे म्हणे ते यजन क्रियेच्या ठाई आणि हरपवणं जे काही वांछित ना त्याचप्रमाणे आणखी यज्ञामध्ये जे काही यजनाची क्रिया असते त्या क्रियेच्या शिवाय अन्य दुसरं काही अपेक्षा करीत नाही वांछित म्हणजे कोणतीच अपेक्षा नाही एक म्हणे तरी यज्ञ करणार आहोत फळालागी करतो कर्तव्य म्हणून काय करतो तो यज्ञ करतो
प्रपंचात त्यागी स्वधर्मा वाचवणे विरोगी फळाची इच्छा त्याचा त्याग करून केवळ स्वधर्म हेच मनामध्ये आणून केल्याचा यज्ञ सर्व आणखी सरंकृत आणि बरोबर तो सगळा यज्ञ करत सरंकृत म्हणजे ज्या ठिकाणी जशी बाई आणखी अलंकार धारण करणे नाही का कुंडाला काय नाकामध्ये घालते त्याप्रमाणे त्याची योजना आहे का कोणीतरी बाई सगळे अलंकार आणि बाई सगळे पण तिला अधिक आवड बघा ते म्हणायचे अलंकाराला अलंकार पाहिजे आता पूर्ण झालं की सर्व शरीरावरचे अलंकार काय झाले आता एकही अवयव अलंकाराशिवाय राहिलेला तरी पाहिजे आग्रह मला काय पाहिजे मग विचारलं म्हणलं पाहतो पुढचा अलंकार घालण्याकरता कुठं घालणार कानातही अलंकार आहे सगळ्यात नाकात नाही नात आहे सगळं काय आहे ते म्हटले का अलंकार आणा तुम्हाला काय करायचं आहे म्हणलं घालणार तरी कुठे म्हणलं घालायला चित्र अलंकार घालायचे बाळाला अलंकाराचे काय असते असं आहे एक दृष्टांत इथे घेतलेला आहे म्हणून आणि सांगा तेव्हा काय किजेचो अलंकृत अलंकृत सर्व आणि विधीने अलंकृत असलेला यज्ञान किती करत असावा तरी आरीचा आपण पेटवा जसे घेते कातळ्यात विचारते पेरत नव्हे आपला मुख जसं आणखी आरशामध्ये डोळ्याला स्पष्ट दिसतं कातळ्यात तिथे रत्न गेले हळ्या हातावरती डोळ्याला रत्न जसं प्राप्त व्हावे त्याप्रमाणे मानव अवधीचे दिवा करेल आणि गमावा मार्ग तिथी करेल तैसा वेद निर्धारे देखून नाना अवधीचे दिवा करेल सूर्य उदयाला आपल्याला ज्या रस्त्याने जायचा तो रस्ता काय दिसतो स्पष्ट गमावा मार्ग तिथी करेल आणि तसा वेद निर्धारे देखून बरोबर वेदामध्ये ज्याप्रमाणे आणखी क्रिया सांगितली असेल त्या क्रियेने युक्त असा यज्ञ करत असतो त्या यज्ञामध्ये काय काय असते त्याची सामग्री या ठिकाणी सांगतात ते कुंड मंडप वेदी इथे नाही का गोविंदगिरीच्या देवालयाचं यज्ञ वगैरे कुंड दीप वगैरे मोठ्या देवाला किती 2 कोटी रुपये नुसते मंडप आणि ते कुंड आणि वेदी त्याच्याकडे लागलेले काय नाही त्याप्रमाणे इथे आरस नाही का तळा बेजे ते पेरत न पाहिजे उदिते दिवा करे सूर्य उदरल्यानंतर ज्या मार्गाने आपल्याला जायचं आहे तो मार्ग आपल्याला दिसतो त्याचा वेद निर्धार आहे दिवा मनाप्रमाणे करतो का वेद सांगेल त्याप्रमाणे तो यज्ञाची क्रिया करतो त्याच्यामध्ये कुंड पुढे मंडप पुढे वेदी अनेक काही संभार समृद्धी त्याच्यामध्ये हे संहिता टाकावं लागत असेल ते कोणत्याही तरी वडाच्या म्हणा किंवा काही माझ्या संहिता त्याच्यामध्ये मंत्र म्हणायचा ती संहिता काय करायची आता अलीकडे नाही का असे ब्राह्मणे सुद्धा मिळतात कारण एवढं मोठं शिकलं भेटतं काय त्याच्याकडे आणि थोडे 2-4 वर्ष काहीतरी वकील झाले तर पैसा काय होतो आता अलीकडे कोणत्या विद्यार्थ्याला जास्त मान आहे त्याचा पैसा मिळेल आता 10-5 वर्ष इथं शिकतात हे काय महाराष्ट्रामध्ये किती आहे जवळजवळ नाही का 2 कोटीची 3 कोटीची संख्या आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यात 400 विद्यार्थी करतो वारकरी शिक्षण धर्माचं रक्षण त्यामुळे काय नगण्य आहे सगळं कोणी आपली विद्यार्थी किती दोन्ही आपण शिकले काय विचारसागर पाठ केला ज्ञानपंचदशी पाठ केली त्याने काय नोकरी मिळते त्याचा आयडिया करायला नोकरी मिळते काय मिळते कोणीकडे लक्ष देत होतं बा बरं आपलं दिसते आळंदीमध्ये विद्यार्थी काशी
मराठीसारख्या ठिकाणी आश्रम पडले बा. शिकवणारे आपण काय नाही, शिकणारे नाही. गोपाळच्या ते गुरुदेव आमचा संबंध त्याने धर्मसिंधू नावाचा ग्रंथ झाला. वाट पाहायची कोणतरी शिकण्याकरता, कोणतरी शिकण्याकरता त्याला आपण ग्रंथ काय करू. एक विद्यार्थी आला, किती का दिवसाला आनंद झाला. म्हणलं बरं आहे आपलं. एक त्याची सगळी सुविधा केली, राहण्याची, खाण्याची, पिण्याची. फक्त पाठाला किती दिवस झाला, एकच दिवस झाला. दुसऱ्या दिवशी ते गोपाळ जायचे म्हणाले वाट पाहतो जो केला. त्या विद्येमध्ये फल नाही का, मोक्ष फल आहे. कोणता फल? मोक्ष. आणि बाकीच्या विद्यार्थ्या याच्यामध्ये काय आहे, फल आहे पण ते कोणतं नाशिवंत फल आहे. बाकीच्या सगळ्या जरी विद्यार्थ्याला त्या उद्धाराचा उपयोग आहे नाही. उद्धाराचा उपयोग कोणते? ब्रह्म. नशिनाकातीचे विद्यार्थी थोडे जरी असले तरी ती विद्या काय आहे? काय नाही. म्हणजे नाही जसं म्हणता येईल आहे का. जास्त जरी आणखी वगळे असले तरी एखादा तरी राजा असतोच की दृष्टांत आपला. काय सकाळा या उचित लेणे पातळी आदेशी अंगाचे तसे पदार्थ विनियोगी काय अनुभवता बोली जयशी सर्वाभरणी भरली ते यज्ञ विद्याच्या रूपाली जन्माची. जणू काही यज्ञाच्या रूपाने कोणती विद्या अवतरली आहे. तसे विधी असतात ना. म्हणजे एखादा लग्नाचा विधी असला म्हणजे मुलीला बाप काय करत असो, साधी पाठवतो का अलंकृत करून त्यावेळेला ते बरोबर सगळ्या. वरही सुद्धा कसा असतो, साधा येत असतो का घोड्यापासून पैसा सांगू पांग निपजे तो याग दुसून याला माग पडला. अगदी सांगू पांग योग्य कोणत्याही अवयवाची काय नाही, कोणी नाही, सर्वांगपूर्ण असं ते. पैसा सांगू पांग निपजे जो याग असा जो यज्ञ असतो नटवणी आला माग पडला. त्याच्यामध्ये फळाची अपेक्षा नाही. मी कोणीतरी कर्म करणारा, यज्ञ करणारा याचा मतही सुद्धा याच्या ठिकाणी आहे. आणि बरोबर यज्ञ केला जात असतो त्याला कोणता यज्ञ म्हणायचा? प्रतिफळ तरी पाठाचा झाडी केली तुळशीच्या आणि परिफळा फुलाच्या याचा आश्रय नाही. आता एक सुंदर दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तुळशीचा दृष्टांत द्यायचा. चांगल्या वेळेला कोणता दृष्टांत द्यायचा असतो? चांगल्या तुळशीचं झाड काय पवित्र आहे की आपण तिला प्रत्येकाच्या घरी आणखी तुळशी असते. काय अपेक्षा असते का? तुळशीपासून काही फुलं मिळते का? फळं मिळते का? तरी सुद्धा आपण इतर झाडाला मान देण्याच्या अगोदर कोणाला पाणी घालतो? तुळशीला पाणी घालतो. काय फायदा आहे का? बाकीच्या बाजू काही सावली आहे का? ते प्रतिपाळ पाठाचा झाडी केले तिचं रक्षण करतो आपण. किंबहुना नाही परिफळा फुला छायेचा आहे का? आपल्याला काही तुळशीपासून फळं मिळतात का? फुलं मिळते का? छाया म्हणजे सावली मिळते का? तरी पण आपण त्याचा तुळशीची पूजा केल्याशिवाय राहत नाही. होय तो यावधान सात्विक त्याला कोणताही यज्ञ म्हणतात ना सत्व नाही का? त्याच्यामध्ये पराकांक्षी यज्ञ विधिदृष्ट जे मनुष्याला साधत आहे तो सात्विक मत आहे. आता दुसरा आहे रजोगुणी यज्ञ अभिसंध आहे.
परम दंभार्थमपि चैव युज्यते भरतश्रेष्ठतम यज्ञं विद्धिराज राजसून अभिसंधाय तो बलम वरच्यासारखाच करतो ते सत्वपणे यज्ञाप्रमाणेच काय करतो तो यज्ञ यज्ञ पण फलम दंभार्थम चैव फलम म्हणजे फलाची काय करतो इच्छा करतो दंभार्थ म्हणजे प्रतिष्ठेची काय करतो इच्छा करतो लोकांमध्ये मी मोठा यज्ञ केलेला आहे अशी आपली काय झाली पाहिजे प्रसिद्धी फलाची काय करतो इच्छा करतो इच्छा श्रेष्ठ म्हणजे बराच खुल्लपण असणारे अर्जुना अशा प्रकारे यज्ञ केला जात असतो त्या यज्ञाला कोणता राजसम विद्धी कोणता यज्ञ म्हणाला जातो राजस यज्ञ विद्धी म्हणजे समज आपला यज्ञ कीर वेशा करी पैयाची आयता आणि परी श्रद्धा लागली जैसा अवंतरा कोणा तरी यज्ञ करतो तो तर कशा करतो तर श्रद्धा लागे जायचा अवंतीला राहा एक पितृमोक्ष अमावस्या असते वगैरे त्यावेळेस श्राद्ध वगैरे करतात श्राद्धाचा करायचा आहे पण आपल्याला श्रद्धामध्ये जो खर्च होतो त्यापेक्षा दुप्पट काय झाली पाहिजे प्राप्ती झाली पाहिजे. आपण 500 रुपये आपले खर्च झाले तर 1000 रुपये काय झाले पाहिजे गावामधल्या कोणाला द्यायचं श्रीमंत माणसाला काय द्यायचं सोनिया गांधीला आनंद दिला म्हणजे ते काही माफीचं भांडण केलं आणि त्याची योग्य करून मग गरीबाचं बाय काढते मातीचं भांडण आपलं हे शंकराला सोनिया गांधी काय मातीचं भांडण देते नाही मग कोणतं भांडण चांदीचं यज्ञ करायचा बरं का तर तो कसा करायचा यज्ञ विवेशा गिरामध्ये असलेला श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना करियाची आयसा याच्याकरता करतो श्रद्धा लागी जायचं आव्हान दिला मग श्रद्धाच्या जशी श्रद्धा झालं पाहिजे आणि पुन्हा फळ झालं पाहिजे. मला आमंत्रण कोणाला राहू म्हणजे राजाला राजाला आमंत्रण दिलं तर मग काय फायदा होईल ना एकनाथ शिंदेला आमंत्रण दिलं 5 कोटी व्यक्ती एखाद्या गरीबाला दिलं असेल तर तुम्हाला वाटत पुन्हा आपली इमारत झाली म्हणजे पुन्हा आमंत्रण देऊ शकतो राजा याच्या दृष्टाने आहे. जरी राजा घरास येईल तरी बहुत उपयोग राजापासून बरेचसे उपलब्ध नाही का. एखादा रस्ता करा म्हटलं तर आपण निवेदन देतो रस्ता कसा आहे नदीचं पाणी कसं आहे करावं कारण राजा असे असते ना मग आपापर्यंत निवेदन देत असतात काय करतात तिथं शताब्दीच्या वेळेला पवार आले त्याच्या शेजारी चालवत होतो जो तो निवेदन द्यायचा आमच्या इथं काय करून द्या रोड करून द्या इमारत काय करा पेन्शन वाढून द्या काय आपल्या शशिकरांनी सर्व आपल्या कशा करता हे दृष्टांत सांगितलं अनेक प्रकारे काय होतो उपयोग राजा घरास येईल तरी बहुत उपयोग मग ते सगळे झाड झोड अंक धंक सगळ्या व्यवस्थित समजून जायचं कोणतरी मंत्री करून आणि कीर्ती वाईट जगामध्ये पुन्हा काय होते कीर्ती सुद्धा वा कोणाला आमंत्रण घेऊन राजाला घेऊन कीर्ती प्राप्त होते. असा धरुणी अवांकान म्हणजे स्वर्ग जोडीला आशीर्वाद असा मनामध्ये इच्छा फळाची इच्छा करून स्वर्ग जोडीला आशीर्वाद स्वर्गाधिकाची प्राप्ती व्हावी एवढ्या करता फळाची इच्छा करतो आणि दीक्षित म्हणून हे मान्य लोकांकडे या म्हणजे पुन्हा मी एक प्रतिष्ठित आहे दीक्षित आहे असं लोकांकडून
मी मान्यवर म्हणून काल ठरलं हा यज्ञ करावा तर यानेच करावा. आता लोकांकडून काय करून मान्यता प्राप्त मान्यता प्राप्त करून ऐसे केवळ फळा लागी मात्र पोकाराव्या तरी जगी पार्था निष्पत्ती जागी राजस पैकी ऐसे केवळ फळा लागी केवळ फळाच्या करता मात्र पोकाराव्या लागी आपला मोठेपणा प्राप्त व्हावा एवढ्याकरिता पार्था निष्पत्ती जागी राजस विकास मी या दोन फळाची इच्छा करत असतो. निष्काम कर्म करतो नाही फळाची इच्छा करून काय करतो कर्म करतो आणि तुला स्वतःची काय व्हावी कीर्ती मान मांडणे. याने जेव्हा यज्ञ केला जात असतो त्याला कोणता यज्ञ म्हणतात राजस यज्ञ आणखी गुणाक्रमाप्रमाणे याचा काय विचार केलेला आहे. तेव्हा आता जेव्हा तमोगुण यज्ञ विधीहीनम असृष्टान्नम मंत्रहीनम दक्षिणा विधीहीनम यज्ञ आहे पण विधीचा काय नाही पत्तानी मना काय त्याप्रमाणे अस्वामीला कशाला पाहिजे बापडीचं लाकूड काय काय विधी ब्राह्मणच कशाला पाहिजे आमच्याकडच्या पोराला बसून द्यायचं विधी आहे का त्याच्यामध्ये नाही विधी नाही. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये कुठला विधीच विधी आहे. जे वाढेल ते काय करायचं बरं बसून जेवण केलं पाहिजे काहीतरी मंत्र म्हटलं पाहिजे. कुठला मंत्र आला आणि बसून उभ्या उभ्या जेवत मला पक्के पार्टी विधी येणं असृष्टांना त्याच्यात अन्नदान केले जात नाही. बरं पुढे मंत्र येणं तेच आहुती देण्याच्या पुढे काय होतात त्या देवतेचा मंत्र म्हणावा. त्या देवते इंद्राय स्वाहा वरुणाय स्वाहा अशा ब्रह्माय स्वाहा त्यावेळेला त्या देवतेचे काय म्हणाला मंत्र विंत्र काय नाही मंत्रही ना. मला काही दक्षिणा दक्षिणेला काय म्हणलं काही दक्षिणा वगैरे द्या ना ते मला दक्षिणेच्या योग्यतेचा सगळं काय दक्षिणा विक्षणा काही देत बरं काही श्रद्धा वगैरे तो करते म्हणून मी करतो म्हणून तो करतो. श्रद्धेचा काय सगळं भांडवल गाठी तरी श्रद्धेला फार महत्व आहे. श्रद्धा युक्त असेल तर त्याला काही फल प्राप्त होते. अश्रद्धया तपस्तप्तं कृतं च याही जन्मात फळ मिळत नाही. स्वर्गातही काय मिळत नाही. जास्त प्रमाणात श्रद्धा वाढलं होते त्याला कोणता यज्ञ म्हणतात ना तमोगुणी यज्ञ म्हणतात. यज्ञम तामसम परिषक्षणे. आणखी म्हणायचं पशु पक्ष्यादी दोषी कामा करतात तैसा कामाचा यज्ञ पाहिजे म्हणून मला कशा करता केवळ आग्रह दुसरा कोणताही त्याच्यामध्ये काय नाही हेतू नाही. हे सगळं तमोगुणी यज्ञाचं काय आहे आणखी बराचसा भाग ज्ञानेश्वराने ते संपदेचं काही काळजी करण्यात आली. पंचदशी संपदी आपली पंचदशी म्हणतो दिवसभर अभ्यास करायला मग